श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग 28वा। अभंग हरिपाठ अस्ति 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे। ज्ञान नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथातो। असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन उल्हासे करुण स्मरण जीवी। अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य। संत सज्जनांनी घेतली प्रचिरती आळशी मंदमती केवी तरे। श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव। श्री ज्ञानदेवानी हरिपाठाचे 28 अभंग विश्वासाने रचले आहेत। जो इंद्रायणीच्या काठी राहून यांचा नित्यपाठ करतो तो सर्व तऱ्हेने आत्मज्ञानाचा अधिकारी होईल। चित्तस्वस्थ करून मन एकाग्र करून उल्हासित वृत्तीने अंतःकरणात नामस्मरण करावे। असे जो विश्वासाने करील त्याला व्यवहारात संकटाच्या वेळी आणि मृत्यूसमयी हरी आत बाहेर सर्वत्र सांभाळील। संत सज्जनांनी अनुभव घेऊन हे सांगितले आहे। हे न कळणारा आळशी मूर्ख संसार सागरातून कसा तरुण जाईल बरे। श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेमाने माझ्या तोंडून हे हरिपाठ वदवले त्यायोगे मी ज्ञानदेव तात्काळ संतुष्ट झालो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी भगवंतावरील आणि त्यांच्या भवतारक नामावरील दृढ विश्वासाने हरिपाठाचे हे 28 अभंग रचले आहेत। हा अभंग फलश्रुतीसारखा असल्यामुळे वारकरी संप्रदायात हरिपाठाचे अभंग 27 म्हणण्याचा परिपाठ आहे। तसेच या 27 अभंगानंतर नामसंकीर्तन साधन पैसोपे हा श्री तुकाराम महाराजांचा 28वा अभंग म्हणतात। परंतु स्वतः श्री ज्ञानदेवांनी हरिपाठाचे 28 अभंग रचले असे स्पष्ट म्हटल्यामुळे 28 अभंग मानणेच योग्य। माऊली म्हणतात, मी प्रथम श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडून हरिनामाचा उपदेश घेतला। श्री सद्गुरूंकडून नाम घेतल्याने होणारा अनिर्वचनीय आनंद अनुभवला आणि त्यायोगे नामस्मरणाच्या अद्भुत महात्म्याविषयी मनात दृढ विश्वास उत्पन्न झाला। या विश्वासाने प्रेरित होऊन भगवन नामाचे यथार्थ महात्म्य सांगणारे हे 28 अभंग रचले। आळंदीला इंद्रायणी नदीच्या तीरावर राहून जो या हरिपाठाचे नित्य नियमाने पारायण करील त्याला श्रीगुरु प्रसन्न होऊन स्वमुखाने हरिनामाचा उपदेश करतील आणि श्रीगुरूंनी उपदेश केल्याशिवाय शक्तियुक्त नामामुळे साधकाच्या मनात भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल। त्या प्रेमाने त्याची नामसाधना चालू होईल आणि तो भगवत प्रेमाचा पूर्ण अधिकारी होईल। ही नामसाधना कशी असावी याविषयी सांगताना माऊली म्हणतात, साधकाचे चित्त स्वस्थ असावे। सामान्यपणे मनुष्याचे चित्त विषयात जगात गुंतलेले असते, त्याऐवजी ते स्व म्हणजे आत्मस्वरूपात स्थ म्हणजे स्थिर असावे। चित्ताचा विषय जग न राहता नारायण व्हावा। सगुण साकार परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे हा भाव सतत चित्तात असणे हेच चित्ताचे स्वस्थ असणे होय। तसेच मन एकाग्र करावे। मन हे चंचल असल्यामुळे प्रत्येक क्षणाला अनेक विषयांकडे धाव घेत असते। विवेकाने त्याला आवरून एका परमेश्वर चरणी लावावे। भगवंतांनीही गीतेत मन स्थिर करण्याविषयी सांगितले आहे। हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या विषयाकडे भरकटत जाते तेथून त्याला ओढून आणून आत्म्यातच स्थिर करावे। साधकाला हे करणे आवश्यक आहे। हे एकदा जमले की त्याला नामस्मरणात उल्हास वाटू लागेल। प्रथम जरी त्याला कंटाळा वाटला तरी नेटाने नाम घेत राहावे। पुढे श्रीगुरु कृपेने त्यातच आनंद वाटू लागेल, प्रेम वाटू लागेल। माऊली स्वानुभवाने नामधारकाला आश्वासन देतात की श्रीहरी नाम घेणाऱ्या भक्ताला व्यावहारिक संकटातून तारतात। पुराणात ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र अशा भक्तांना तर अलीकडच्या काळात दामाजी, गोरा कुंभार, चोकामेळा, जनाबाई इत्यादी संत भक्तांना भगवंतांनी संकटातून पार केल्याच्या कथा आहेत। व्यावहारिक संकटातून तारणे यात विशेष काही नाही, परंतु भगवंत अंतकाळी नामधारकाला स्वतःचे स्मरण देऊन जन्ममरणाच्या महान संकटातून वाचवतात। भगवान अंतकाळी आपल्या भक्ताला कसे सांभाळतात याचे अत्यंत हृदयस्पर्शी सुरेख वर्णन श्री माऊलींनी ज्ञानेश्वरीत केले आहे। श्री भगवान म्हणतात, माझ्या भक्ताला मरण समय प्राप्त झाला असता त्यावेळी त्यांनी माझी आठवण करावी व नंतर मी त्यांना प्राप्त व्हावे असे झाले तर मग त्यांनी जन्मभर केलेल्या उपासनेचा काय उपयोग। म्हणून अर्जुना, तू असा संशयसुद्धा बाळगू नकोस। माझे स्मरण केल्यावर मग मी त्यांना प्राप्त व्हावे एवढे देखील त्यांचे उपकार मला सहन होत नाहीत। त्यांचे उपासनेचे ऋण माझ्यावर आहे असे पाहून त्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवंताच्या अंतकाळी मी त्यांची सेवा करतो।
माझ्या सुकुमार भक्ताला कदाचित मरणकाली विकलतेचा संबंध लागेल, म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हादकारक अशी गार सावली करतो. याप्रमाणे ज्यांची बुद्धी नित्य माझ्या ठिकाणी स्थिर आहे, अशा भक्तांना मी माझ्या स्वरूपस्थितीला आणतो. म्हणून माझ्या भक्तांना अंतकालचे संकट कधीच पडत नाही. मी त्यांना सुखासमाधानाने आपल्याकडे आणतो. त्याचप्रमाणे नामधारक प्रारब्धाने येणाऱ्या संकटांनी गांगरून जाऊन त्याने नामस्मरणापासून व भगवत प्रेमापासून ढळू नये, याची काळजीही भगवंतच घेतात. याप्रमाणे ते अंतर्बाह्य सदा सर्व काळ सांभाळत असतात. नाममहात्म्याची प्रचिती आजवर अगणित संत महंतांनी घेतलेली आहे. ती आपल्यालाही घेऊ शकेल. मात्र त्यासाठी आळस सोडून मनापासून झटले पाहिजे. केवळ श्रीगुरु कृपेने शिष्य कृतकृत्य होत नाही, त्याचे स्वतःचेही प्रयत्न तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत. याविषयी संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज म्हणतात, जरी मस्तकी हस्त ठेवून मुक्त होऊ शकेल जाण, तरी ज्ञानदेव तू कैवल्य हे श्रुतिवचन पावले मरण सर्वस्वी. म्हणून सद्गुरुपदेश स्थिती यज्ञ निश्चय आपल्या हाती, ईश्वर दूर करी विघ्नपंथी ते जीवन मुक्ती सांपडे. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी श्री निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेमळ होऊन माझ्या मुखातून हे हरिपाठ रूप हरिनाम महात्म्य वदवले. त्यामुळे मला तात्काळ संतोष लाभला आणि मी त्या हरिनाम स्मरणात पूर्ण बुडालो.